माझ्याकडनं परमिशन नाही मिळणार, फॅमिलीकडनं परमिशन नाही मिळणार, मग तू काय करशील? मार पण खाल्ला, ओरडा खाल्ला. प्रो कबड्डी गेल्या वर्षीपासून सुरू झाली आणि तिथे महिला पंच आम्ही कार्यरत म्हणून घेणार आहोत. तू प्रॅक्टिसला जाणार, मग तू उशिरा रात्री येणार. इंडियन रेफरी असलेस तरी पण इंडियाच्या मॅचवर तुलाच खेळवायचं आहे आणि त्याचा जो निर्णय आहे ना तो क्षणार्धात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणतो आपण, त्यामध्ये आम्हाला तो द्यायचा असतो. तर मला लग्न जर करायचं झालं तर मी लग्न तुझ्याशी करेन, पण मला कंटिन्यू कबड्डीमध्ये तू परमिशन दिली पाहिजे. आपला कबड्डी हा खेळ कुठेतरी एक्सपांड झाला. नमस्कार, मी पूनम खडताळे. माय महानगर मानिनीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतोय आणि या नवरात्री उत्सवामध्ये आपण खरं तर नवदुर्गांचं जागर करत असतो. आजच्या माय महानगर मानिनीच्या या 8व्या मायेच्या मानकरी आहेत त्या आरती अजय बारी. आरती बारी या खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कबड्डी या खेळामधल्या पंच अर्थात रेफरी आहेत. घर असो, त्यांचं कुटुंब असो, त्यासोबतच त्यांची जी कबड्डीविषयीचं जे प्रेम आहे ते सर्व, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आरती बारी या आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती रेफरी म्हणून कार्यरत आहे. याच निमित्ताने आज खरं तर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपल्या माय महानगर मानिनीमध्ये त्यांनी आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ते आलेले आहेत आणि आता आपण त्यांच्याकडून खरं तर त्यांचा हा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. त्यांच्याशीच बातचीत करून त्यांच्या प्रवासाबद्दल आपण आज माहिती घेऊ. आरती मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे माय महानगर मानिनीमध्ये. खरं तर बघायला गेलं तर खास करून मी खूप लकी आहे, कारण की मी तुमच्याबद्दल खूप काही जाणून घेतलेलं आहे. कबड्डी हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे आणि कबड्डीमधल्या महिला पंच म्हणून आम्ही तुम्हाला कायम प्रो कबड्डीच्या मॅचेसमध्ये टी व्हीवरती पाहिलेलं आहे आणि आज तुम्ही माझ्यासमोर आहात. खरं तर बघायला गेलं तर नवरात्री उत्सव आहे. प्रत्येक महिलेमध्ये एका दुर्गेचं, एका देवीचं रूप असतं आणि तेच तुमच्यामध्ये मला आज जाणवत आहे. खरं तर बघायला गेलं तर कसा नेमका तुमचा हा जो काही प्रवास होता, तुमच्या बालपणापासून तुम्ही कबड्डीमध्ये खेळत देखील होता, तुम्ही कबड्डी खेळलेले आहात आणि आज रेफरी आणि त्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरचा, काय सांगाल, काय अनुभव आणि कशी सुरुवात झाली या सर्वाला? मी लहानपणापासूनच खेळते. मी अभि गोरेगावकर या शाळेतनं शिकलेली आहे. गोरेगावचं नामांकित स्कूल आहे. तर लहानपणी म्हणजे मी वॅकेशनमध्ये स्कूलला वगैरे प्रॅक्टिस आपण करतो, तसंच मी वॅकेशनमध्ये जायची माझ्या मामाकडे. सांताक्रूजला साने गुरुजी म्हणून हायस्कूल आहे. त्या हायस्कूलमध्ये माझ्या मामांची दोन्ही मुलं कबड्डी खेळायची. तर मी तेव्हा सुरुवातसुद्धा नव्हती केलेली. तर त्यांना बघून 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 मला ते कबड्डीची आवड निर्माण झाली. तर मी ज्या शाळेमध्ये होते त्या शाळेमध्ये पहिलं तर कबड्डी हा खेळच नव्हता, मुलांचा होता. म्हणजे मुलं खेळत होती पण मुलींचा संघच नव्हता. मग खो खोसाठी आम्हाला प्रोत्साहन केलं गेलं की खो खो खेळा म्हणून. पण मी म्हणजे थोडे दिवस खेळले, पण समाधान सरांनी, PT शिक्षक फडतरे सर होते, त्यांनी सांगितलं की नाही, खो खो खेळा. खो खोची क्रेज होती त्यावेळेला खूप, आणि अजून पण आहे, मैदानी खेळ आहेत. तर पण माझा कल नेहमी हा कबड्डीकडेच होता. तर त्यामुळे मग त्यांना कसं बसं समजावलं, त्यांना सांगितलं की नाही, मला कबड्डीच खेळायचं आहे. मार पण खाल्ला, ओरडा खाल्ला, नाही कबड्डीचं कोणी येत नाही आहे. मग आम्ही PTच्या पिरियडला वर्गातल्या मुली तयार करायचो की नाही, तू चल खेळायला, असं करून 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 मग मुलींना जमा करून मग आम्ही टीम तयार केली. आणि मग ती टीम आम्ही मग तालुका, पूर्वी आम्ही जेव्हा खेळत होतो तेव्हा तालुका होता, तालुका मग जिल्हा, मग राज्य, असं तो असायचा. मग बोरवलीपासूनचा तालुका होता आणि मग बोरवलीतल्या तालुक्यातल्या ज्या टीम्स होत्या, ज्या फायनल टीम्स होत्या, त्या मग भांडुपला सह्याद्री म्हणून हायस्कूल आहे तिकडे मग जिल्ह्याच्या मॅचेस व्हायच्या. तर असा तो प्रवास आहे आमचा. आणि ज्या वर्षी आम्ही ती टीम सुरू केली आणि त्याच वर्षी आम्ही ती टॉप पण केली. त्यानंतरपासून मग आमच्या शाळेची महिलांची टीम सलग आम्ही असेपर्यंत तरी सलग चालू होती. नंतर पण होती काही एक वर्ष. त्यानंतर आम्ही क्लबला खेळायला लागलो. दत्तसेवा म्हणून क्लब गोरेगावातला आहे,
पतपेढी आहे ॲक्च्युली ती, पण त्या पतपेढीने आम्हाला क्लब म्हणून आम्ही त्या क्लबमधून खेळलो. घाणेकर सर म्हणून होते, येरुणकर सर होते, अशा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रॅक्टिस करत होतो. ते आम्हाला शिकवत होते. असं करत 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 प्रवास आम्ही कबड्डीचा तिथे केला. खरं तर बघायला गेलं तर तुम्ही आता बरेच वर्ष झाले कबड्डी खेळत आहात. मला हा प्रश्न असा आहे की घरच्यांचा तुम्हाला त्यावेळेस पाठिंबा कसा होता? कारण की 7च्या आत घरात हे मुलींसाठी एक ठरलेलं वाक्य आहे की मुलींनी 7च्या आत घरात यायचं, त्याच्या आधी जे काही काम असेल ते सगळं तुम्ही तुमचं करा. पण मग घरी ज्यावेळेस तुम्ही सांगितलं, कारण की मॅचेस असल्यावरती अर्थातच उशीर होणार घरी येण्यासाठी, त्यावेळेस घरच्यांचा एक्झॅक्टली कसा रिस्पॉन्स होता तुमच्या त्या सर्व गोष्टींसाठी? घरच्यांचा रिस्पॉन्स कसा होता म्हणजे माझे वडीलच मुळात पोलीसमध्ये, आणि पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांचा असा स्ट्रिक्ट स्वभाव आणि बाहेरचं वातावरण थोडंसं गढूळ, तर त्यामुळे मग त्यांना कसं की नाही, त्यांचं तू प्रॅक्टिसला जाणार, मग तू उशिरा रात्री येणार, मग तू मॅचवरून उशिरा येणार, मग त्या सगळ्या गोष्टी नको. म्हणून मग त्यांनी सांगितलं की नाही, रात्री उशिरा वगैरे यायचं झालं तर मग तू एकटी कशी येणार. तर त्यामुळे त्यांचा थोडासा विरोध होता. मग रडारड करायची घरामध्ये, थोडंसं जेवणाचं कंटाळा करायचा, नाही मला जेवायला नको आहे. मग आईला सांगायचं की नाही मी जेवणार नाही, रडत बसायचं. आणि मग थोडंसं आईला पटवायचं आणि वडिलांना सांगायचं की हां, असं करून 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 मग मी खेळायचे. मी कधी सोडला नाही की नाही. तर तसा विरोध त्यांचा त्या बाबतीत नव्हता की तू खेळू नको, त्यांना खेळण्यासाठी विरोध नव्हता, पण त्यांचा विरोध असा होता की उशिरा येणार, रात्री एकटी येणार आणि एकटी मुलगी येणार. मग नंतर आम्ही हळूहळू सांगून घरात सगळं वातावरण थोडंसं असं करून करून मग ते म्हणाले की ठीक आहे. मग ती एक परमिशन ती जी होती ती फायनली तुम्ही मिळवली. म्हणजे घरच्यांची आईला म्हणजे एक साहजिक आहे, प्रत्येक गोष्ट करायसाठी आधी आईलाच मस्का मारावा लागतो आणि त्यानंतर मग आपण बाबांकडे वळतो. पण त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळायला सुरुवात केली, तुम्ही मॅचेस अर्थात जिंकायला लागलात, त्यानंतर जे काही तुमची एक प्रगती बघितली कबड्डी खेळायची, त्यानंतर घरच्यांचं एक्झॅक्टली काय मत होतं त्या संदर्भातलं? मग कसं होतं की आई आणि पप्पांचं म्हणजे वडिलांचं माझ्या मुळात ते स्पोर्ट्समधून होते, त्यांचा तशा बाबतीत नकार नव्हता की तू खेळू नकोस किंवा तुला या बाकीच्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होईल, लागेल वगैरे, थोडीशी भीती असते ना वडिलांना. तर त्यामुळे त्यांचा थोडासा होता तो कल. मग आईला मस्का मारला, आई म्हणाली की नाही तिला खेळू दे, तिला आवड आहे, खेळू देत. मग आम्ही जिंकायला लागलो, बाहेर जायला लागलो. त्यानंतर मग त्यांचं मतावर परिवर्तन झालं की नाही बाबा खेळू दे, मुलीला खेळायचं आहे, खेळू दे. ओके. पहिली मॅच कोणती, म्हणजे राज्यस्तरीय स्तरावरती तुमचा काही किस्सा सांगू शकाल का, असा की नेमकं एक्झॅक्टली तुमची निवड कशी झाली, की राज्यस्तरीय खेळण्यासाठी तुम्ही कशा निवडल्या गेलात त्यावेळेस? स्पेशली म्हणजे असं की जेव्हा टूर असायचे तेव्हा सरांबरोबर आम्ही एकत्रच जायचो. आणि माझा किस्सा म्हणून मी स्पेशली सांगेन की परभणीला टुर्नामेंट होती आणि आम्ही सगळ्या निघालो, सर पण होते आमच्याबरोबर. आणि आम्ही आता आपण CST म्हणतो, विटी स्टेशनवरून ट्रेन होती. ट्रेनमध्ये सगळ्या 7 ते 8 मुली आम्ही एकत्र निघालो, सर होते आमच्याबरोबर. आणि दोघी तिघी त्या म्हणाले की आम्ही दादरवरून चढणार म्हणून त्यांनी त्या आल्याच नाही. आम्ही त्यांची वाट बघत बसलो. सर म्हणाले की आता कसं करायचं. आणि सगळ्या मुलींना आता सगळ्या मुलींसाठी त्यांच्यासाठी ह्यांना नाही थांबवू शकत. मग ह्यांना पुढे पाठवलं आणि मी आणि सर थांबलो आणि आमची ट्रेनच चुकली. मग काय करायचं, मग आता दुसरी ट्रेन. आणि त्या मुली ज्या दादरवरून चढणार होत्या त्या नशिबाने चढल्या आणि मग त्या मुली पुढे गेल्या आणि मग मी आणि सर आम्ही दोघं राहिलो. त्यात पण सर पण वेगळ्या ट्रेनला चढले आणि मग मला वेगळ्या ट्रेनला. म्हणजे असा तो प्रवास पहिला माझा दौरा होता. आणि त्या दौऱ्यामध्ये उशिरा का होईना पण मी पोचले आणि तिथे पण आम्ही खूप छान पद्धतीने तिकडे मॅच खेळलो, तिकडे पण आम्ही प्राइज मिळवलं. आणि हा प्रवास असा सुरू राहिला, त्याच्या पुढे मग खेळतोय. हां, बघायला गेलं तर आता लग्न झालेलं आहे, तुम्हाला मुलगी आहे आणि तुमच्या जॉईंट फॅमिली सुद्धा आहे. तेव्हाचा आई वडिलांनी दिलेला तुम्हाला रिस्पॉन्स आणि त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्युटी करू शकलात ह्या सगळ्या गोष्टी. पण लग्नानंतर काय, तो नेमका एक जरा आय थिंक एक काहीतरी इंटरेस्टिंग किस्सा आहे तुमचा. तुम्ही लग्नाच्या वेळेस आय थिंक तुमच्या मिस्टरांना काहीतरी अट घातलेली होती,
तो किस्सा ऐकायला आवडेल आम्हाला. लग्नामध्ये अट घातलेली नव्हती. माझं लव्ह मॅरेज आहे. माझ्या मिस्टरांनी जेव्हा मला विचारलं त्यावेळेला मी सहज त्यांना एवढाच प्रश्न टाकला की मला कबड्डी खेळायची आहे आणि मला कबड्डीतूनच करिअर करायचं आहे. तर मला लग्न जर करायचं झालं तर मी लग्न तुझ्याशी करेन, पण मला कंटिन्यू कबड्डीमध्ये तू परमिशन दिली पाहिजे, मग मी खेळायचं असू दे किंवा काही असू दे. तर तो म्हणाला की मी परमिशन देईन, पण उद्या समजा म्हणजे आता तुझ्या वडिलांनी वगैरे एखादा मुलगा बघितला आणि त्याने जर तुला सांगितलं की तुला नाही खेळता येणार नाही आणि तुला हे म्हणजे माझ्याकडनं परमिशन नाही मिळणार, फॅमिलीकडनं परमिशन नाही मिळणार, मग तू काय करशील? तर मी सरळ सांगितलं की मी तशा मुलाशी लग्नच नाही करणार आहे ना, म्हणून मी तुला ही अट घालते. जर तुला ही अट मान्य असेल तर मग मी लग्न करायला तयार आहे. मग तो म्हणाला की ठीक आहे. पण मी म्हटलं की बघ, तू अमान्य होशील नंतर फॅमिली म्हणेल की नाही आम्हाला नाही चालणार किंवा तुझं मत तिथे ॲग्री झालं. हां, पण मग आमचं मत विचारलंस का? तर मग नंतर त्याने म्हणाला की नाही, मी पण ॲग्री आहे आणि माझ्या शब्दापुढे माझी फॅमिली पण नाही जाणार, ती पण तुला पूर्णपणे सपोर्ट करेन. आणि खरंच माझ्या मिस्टरांनी, माझ्या फॅमिलीने आत्ता पण म्हणजे माझी गेल्या वर्षी सासू ऑफ झाली आणि आता घरात जाऊ आहे, सासू सासऱ्या दीर आहे, सासरे आहेत, मुलगी आहे. तर सगळ्यांचं पण मी जेव्हा पण बाहेर असते, कुठेही कामासाठी असते, दौऱ्यासाठी असते, पूर्णपणे ते लोक सांभाळून घेतात सगळ्या गोष्टी. तेव्हा तर मुलगी लहान होती, पण आता मुलगी पण समजूतदार आहे, 18 वर्षाची आहे. तर तसा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मुळात माझं जे आज मी इथे दिसते, इंटरनॅशनल रेफरी आहे किंवा प्रो कबड्डीमध्ये आहे, एवढे दिवस बाहेर राहणं, तर एवढ्या सगळ्याचं जे काय श्रेय देता येईल तर ते पूर्णपणे मिस्टरांचं आहे. म्हणजे जसं आपण एक प्रकारे म्हणतो की एका कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे जशी स्त्री उभी असते, तर तुमच्या मागे तुमचे मिस्टर उभे आहेत. आणि तसं बघायला गेलं तर तुम्हाला साहजिक आहे, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला घरच्यांचा जो सपोर्ट हवा असतो त्याशिवाय आपण ती गोष्ट करू शकत नाही. इव्हन माझ्या वडिलांनी पण त्याला सांगितलं होतं की तू का एवढं हे करतोस, सपोर्ट करतोस, ती उशिरा वगैरे येणार. मग त्यांनी सांगितलं की नाही, तिची आवड आहे ना, तिला करू दे, तिला ज्यातून करिअर करायचं आहे, मला काहीच हरकत नाही आहे, मी तिला सपोर्ट करते. वाव, दॅट्स रिअली नाईस. म्हणजे सरांसाठी तर मी शब्द माझ्यासाठी नाही आहे, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं म्हणत असं की आम्हाला सपोर्ट करणार आम्हाला नवरा असावा. आणि अगदी तुमच्या बाबतीत तसंच झालेलं आहे. हा झाला आता एक फॅमिली. आता आपण वळू तुमच्या खेळाकडे. खास करून प्रो कबड्डी बघायला गेलं तर हा आत्ता सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे जसं आपण IPL वगैरे पाहतो, अगदी तसंच लोकांची क्रेज कबड्डी संदर्भातली झालेली आहे. प्रत्येक म्हणजे आय थिंक सगळ्या खेळाडूंची नावं प्रत्येकाला माहिती असेल, लहान असो मोठा असो प्रत्येकाला. तुम्ही प्रो कबड्डीमध्ये अंपायर आहात. आय थिंक फर्स्ट लेडी अंपायर मे बी तुम्ही असाल, तर लेडी अंपायर मधल्या तुमचं त्याच्या आधीही होत्या. ओके, त्याच्यामुळे बघायला गेलं तर प्रो कबड्डीमध्ये तुमची निवड कशी झाली ॲज अ अंपायर म्हणून? ती कशी? हे एल्फिस्टन म्हणजे आपण म्हणतो प्रभादेवीला कामगारच्या टुर्नामेंट होतात दरवर्षी, राज्यस्तरीय टुर्नामेंट आहे ती. बरेच वर्ष मी तिथे खेळत होती. त्यानंतर मी जेव्हा पंच म्हणून कार्यरत झाले तेव्हा मी खेळवायला सुद्धा सुरुवात केली तिकडे ॲज अ पंच म्हणून. आणि जवळजवळ 5वी का 6वी टुर्नामेंट मी सलग ती दरवर्षी खेळवते. तर त्यावर्षी 2015 साली कामगारची टुर्नामेंट मी खेळवत होते. आणि खेळवत असताना महाराष्ट्र राज्याचे इंदुलकर सर आणि AKFIचे रेफरी बोर्ड कन्व्हिनियर विश्वास मोरेस, ते आता मुंबई शहरचे कार्याध्यक्षसुद्धा आहेत. तर ते आणि इंदुलकर सर असे दोघं पण स्टेजवर बसलेले होते. आणि ऑल इंडियाला ज्या काही रेफरन्सची निवड करतात ती सगळी विश्वास सरांथ्रू होते. आणि त्यांनी तिथे मला मॅच खेळवताना पाहिलं. एक सेमीफायनलचा सामना आणि एक फायनलचा सामना, दोन्हीही सामने मी खेळवले. माझ्याबरोबर अजूनही पंच महिला होत्या. पण त्यांनी तिथे मला पाहिलं, त्यांनी विचारलं की तू काय करतेस, आणि बोलवलं की तू काय करतेस. 2014ला प्रो कबड्डी सुरू झाली होती आणि 2014ला सुद्धा मी सामने खेळवले होते. पण त्यावर्षी सरांचं कदाचित म्हणजे तेवढी माझी गाठभेट झाली नाही.
पण 2015ला त्यांनी तिथे स्टेजवरून ते सामने बघितले, खूप अटीतटीचे सामने होते आणि ते अचूक निर्णय देणं वगैरे, तर त्यांना ते महिला पंच म्हणून त्यांनी पाहिल्यावर त्यांनी मला लगेच विचारलं की तू काय करतेस, जॉब करतेस का, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, सगळं त्यांनी डिटेल विचारलं. मग राज्यस्तरीय कोणत्या वर्षी पास आहेस, ऑल इंडिया कोणत्या वर्षी पास आहेस, तर मग सगळं सरांना सांगितल्यानंतर सर म्हणाले की मग तू ऑल इंडिया टुर्नामेंट खेळवल्या आहेत का वगैरे. मग ते म्हणाले की बघ असं असं आहे की प्रो कबड्डी गेल्या वर्षीपासून सुरू झाली आणि तिथे महिला पंच आम्ही कार्यरत म्हणून घेणार आहोत, तर त्यामध्ये तुला स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. कारण कसं असतं, एक पाठिंबा आणि एक हात कोणाचा तरी असावा लागतो डोक्यावर, आणि तो विश्वास सरांचा कायमच राहिला माझ्यासाठी एक वडिलांच्या नात्याने. आणि त्यांनी ती संधी मला उपलब्ध करून दिली तिथे. ती संधी अशी की त्यांनी स्ट्रिक्टली असं सांगितलं की नाही तू सिलेक्ट झाली असं नाही सांगितलं, त्यांनी असं सांगितलं की तिथे तुला संधी आहे, तुला तिथे तुला प्रूव्ह करायचं आहे. आणि प्रो कबड्डीमध्ये असं नाही आहे की नुसतं तुम्हाला विसलिंग करायचं आहे. प्रो कबड्डी आपण टी व्हीवर बघतो तर बरेच पंच तुम्हाला दिसताना शिटी मारताना दिसतात, लाईन अंपायरिंग करताना दिसतात, असिस्टंट. म्हणजे आपण जे पण समोर बघतो ना त्यामध्ये त्याच्या पडद्यामागून बरेचसे जॉब आहेत की ते आपल्याला करावे लागतात. तर ज्या वेळेला तुम्ही पंच ही भूमिका निभावत असतो किंवा आम्ही पंच ही भूमिका निभावतो तिथे, त्यावेळेला नुसतं रेफरी, अंपायर, असिस्टंट स्कोरर, लाईन अंपायर एवढंच नसून त्या व्यतिरिक्त पण बरीचशी कामं आहेत ती करावी लागतात. त्यामुळे ती प्रत्येकाला ती यावी लागतात. आणि त्या सगळ्या गोष्टी तुला येतात का, किंवा त्या सगळ्या गोष्टी तुला तिथे जाऊन कराव्या लागतील. त्याच्या परीक्षा होणार, वायवा, प्रॅक्टिकल, लेखी, असं सगळं त्यांनी सांगितलं. आणि त्यात जर तू पास झालीस तर डेफिनेटली मग तू सिलेक्ट होणार, त्याच्यासाठी कोणी अडवणार नाही असं त्यांनी क्लिअरली मला सांगितलं. मी म्हटलं सर मी माझे 100% देईन, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आणि त्यानंतरचा कॅम्प लागला, त्या कॅम्पला मी सिलेक्ट झाले. त्या कॅम्पमध्ये फिटनेस, बाकी सगळ्या गोष्टींचं प्रात्यक्षिक वगैरे आम्हाला दिलं गेलं, सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या. त्यांनी तिथे एवढं पण विचारलं की तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज आहे का, तर मी ते पण सांगितलं की हो. त्यावेळेला बेसिक नॉलेज बेसिक नॉलेज गरजेचं होतं आणि ते होतं. त्यानंतर मग हळूहळू आपण आपल्यामध्ये प्रोग्रेस कशी करायची ते आपल्याला ठरवायचं असतं. तर असं करत करत ती एक स्टेप मी चढले आणि त्यापासून म्हणजे 2015पासून जे सेकंड सीझन होतं त्या वर्षीपासून आत्तापर्यंत मी तिथे आहात. खरं तर पंच म्हणजे बऱ्याच जणांना माहिती करून घ्यायची की नेमकं कसे ह्यासाठीच्या काही वेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. जसं की आता आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला प्रत्येक वेळेस परीक्षा देऊन आम्ही मग पत्रकार, ते आपला एक शिक्षण पद्धती आहे. ॲज सेम असं काही पंच होण्यासाठी गरजेचं असतं का, किंवा काय एक्झॅक्टली ती प्रोसेस काय पंच होण्याची? आता कसं आहे की बऱ्याचशा तेव्हा बऱ्याच महिलांना वगैरे ह्या गोष्टीची माहिती नव्हती. पण आता जे जिल्ह्यामध्ये खेळतात, कार्यरत आहेत, त्यांना बऱ्याचशांना ही माहिती पण आहे. आणि नसली तरी मी तुमच्या माध्यमातून ती नक्कीच देईन की जिल्हास्तरीय आपण जेव्हा सामने खेळवतो त्यावेळेला जिल्ह्याची जशी ऑल इंडियाची परीक्षा होते तशी पहिली जिल्ह्याची तुम्हाला परीक्षा पास करावी लागते. तुम्ही जिल्हा पास केल्यानंतर 2 वर्षापर्यंत तरी तुम्हाला जिल्ह्यात कार्यरत राहावं लागतं. तुम्ही जिल्ह्याचे सामने, जिल्हा पातळीचे सामने तुम्ही खेळवावे लागतात. ते 2 वर्ष तुम्ही खेळवल्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला रेकमेंडेशन देतो की तुम्ही राज्य परीक्षा पंच परीक्षा तुम्ही देऊ शकता. आणि सेम ॲज इट इज तुम्ही राज्य पंच परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही 2 ते 4 वर्ष तुम्ही राज्यावरती काम करावं लागतं. राज्याच्या अशाच जशा जिल्ह्याच्या टुर्नामेंट होतात तशाच महाराष्ट्र राज्याच्या टुर्नामेंट होतात. आणि त्या टुर्नामेंटला तुम्ही स्वतः कार्यरत राहिल्यानंतर मग ऑल इंडियाच्यासाठी तुमचं रेकमेंडेशन दिलं जातं की तुम्ही मग आता ऑल इंडियात द्या, किंवा तुम्ही कॅपेबल पंच आहात, तुम्ही ऑल इंडिया परीक्षा पास झालात तर मग पुढे ऑल इंडियाच्या पण आणि नॅशनल्स, जसं आपण आता ह्या नॅशनल्स म्हणतो, तर जेवढ्या काही नॅशनल्स आहेत त्या तुम्ही ऑल इंडिया पास झाल्यानंतर मग तुम्हाला नॅशनलला तुमची पोस्टिंग केली जाते.
म्हणजे बघायला गेलं तर अगदी जसं आपण 11वी 12वी हो, ग्रॅज्युएशन हो, ज्या पद्धतीने हो. आपण पासआउट करतो ॲज इट इज ॲज इट इज सेम. कसं असतं कुठल्याही खेळाचं, आता तुम्ही पत्रकारिता करता, तुम्हाला त्यातलं डीपली नॉलेज असलं पाहिजे. तसंच कुठल्याही खेळाला जर तुम्हाला त्याबद्दलचं म्हणजे पंच म्हणून कार्य करायचं आहे, कोच म्हणून कार्य करायचं, तर त्यातलं तुम्हाला डीपली नॉलेज असणं गरजेचं आहे. ते रूल्स तुम्हाला माहिती असले पाहिजे, तुम्ही गिळून घेतले पाहिजेत असं म्हणेन मी. की त्याच्यावरती जर एखाद्याने तुम्हाला पटकन प्रश्न विचारला तर त्याचं तुम्हाला झटकन उत्तर देता आलं पाहिजे. कारण की कबड्डी हा असा खेळ आहे ना की ज्यावेळेला तुम्ही मैदानात उभे राहता आणि झटकन एखादी सिच्युएशन आली तर त्यावेळेला क्षणात त्याचा निर्णय देता आला पाहिजे. तर सेकंदामध्ये म्हणजे तिथे वाटच नाही बघायची की इथे सिच्युएशन झाली तर इथे तुम्हाला लगेच त्याचा निर्णय द्यायचा आहे की तुम्ही ते थांबून विचार करून देणं हे इतका वेळच नसतो तिथे. तर त्या गोष्टींसाठी तुम्हाला त्या रूल्सची त्या सिच्युएशन्सची कसं तुम्ही ते सगळं तुम्हाला आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस महत्त्वाची असते. त्यामुळे ही प्रॅक्टिस कशी जिल्हा पातळीवरून मग तुम्ही राज्य, मग एक स्टेप चढल्यानंतर आपण ती प्रॉपर पार करून त्यावरती पोहोचतो. अगदी तसंच. पुन्हा एकदा मी प्रो कबड्डीवरती येते. टीव्हीवरती पाहताना आम्हाला खूप मजा येते. म्हणजे प्रत्येक सेकंद आता कुठला रेडर जातोय, सगळ्याच गोष्टी अगदी त्यातले बारकावे पाहताना खरंच खूप धमाल करत असतो आम्ही. घरात अगदी असं असतं की आम्ही ज्या संघाच्या बाजूने असो, ओके तो आऊट आहे, आणि अगदीच त्यावेळेस नेमकं तुमच्यावरती प्रेशर, ज्या तुम्ही तिथे काम करत असताना नेमकं काय प्रेशर असतं. कारण की कबड्डी म्हटलं की एक ॲग्रेशन असतोय, प्रत्येक वेळेस खेळाडूचं एक ॲग्रेशन दिसून येत असतं. त्यावेळेस नेमकी तिथली सिच्युएशन आहे, तिथलं किती प्रेशर असतं तुमच्यावरती? असं आहे, पहिली गोष्ट म्हणजे प्रेशर अशासाठी की आज आता ज्यावेळेला आपण टी व्हीवर बातम्या बघतो, बातम्या ह्या लाईव्ह सुरू असतात, त्यातनं एखादा शब्द इकडचा तिकडे झाला की तुम्हाला असं वाटतं ना की कुठेतरी चुकलं. तर तसंच आमचं पण आहे की आम्ही एवढं म्हणजे प्रो कबड्डी ही आता वर्ल्ड वाईड लाईव्ह आहे. अख्खं जग आम्हाला बघताय तिथे. आणि म्हणजे तिथे निर्णय जे होतात किंवा तिथे जी सिच्युएशन होती ती अख्ख्या जगामध्ये होते आणि त्याचा जो निर्णय आहे ना तो क्षणार्धात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणतो आपण, त्यामध्ये आम्हाला तो द्यायचा असतो. त्यामुळे थोडंसं लाईव्ह जे असतं त्याच्यामध्ये ॲक्युरेट जाणं इतकंच आम्हाला ते दडपण असतं की बाबा नाही, आमच्याकडनं ती काही चूक नको व्हायला, फक्त आमच्याकडनं परफेक्शन झालं पाहिजे, आम्ही जे डिसिजन दिलं आहे ते परफेक्ट असावं, इतकंच एक प्रेशर असतो. बाकी खेळाडूंचं प्रेशर म्हणाल तर नसतं, कारण की खेळाडू खेळण्याचं काम करत असतो आणि पंच स्वतःचं कार्य करत असतो. निपक्षपाती पंचाने निर्णय द्यायचा हे त्याचं त्याने कार्य करतो. खेळाडू हा पंचाकडे देव, म्हणजे आपण एक देवाची भूमिका देतो, आपण देव कसा निपक्षपाती देतो तसंच आपल्याला तो खेळाडू बघत असतो. त्यामुळे तिथे आपल्याकडनं काही चुका होऊ नये. बघा, जाणून बुजून होणं आणि म्हणजे सहजपणे होणं याचा फरक लगेच कळून येतो आणि ते जाणून बुजून कधी कोणी करत नाही. हां, क्वचित एखादा जर निर्णय इकडेचा तिकडे झालाच तरी पण आता थर्ड अंपायर बसलेले आहेत, रिव्ह्यू असतात, प्लेयर्सला डिसिजन नाही पटलं तर प्लेयर रिव्ह्यू घेऊ शकतात आणि त्याच्यावरती डिसिजन दिलं जातं. म्हणजे आम्हाला बघायला जितकी मजा येते तितकंच तुम्हाला सेकंदामध्ये जसं घारीची नजर जितकी बारीक असते तशीच ठेवावी लागते तिकडे. बापरे, म्हणजे हे आपल्याला पाहताना टीव्हीवरती खूप मजा येते, पण त्यावेळेस एक्झॅक्टली तुम्ही काय फेस करत असता ते, पण हे करताना मजा येते का? म्हणजे खूप मजा येते, खूप मजा त्यावेळेस येते. म्हणजे आम्ही त्या मॅचेस नंतर बघतो त्यावेळेला आम्हाला त्या बघितल्यानंतर त्याच्यावरती कळतं की बाबा कसं असतं, एखादी गोष्ट आपण जेव्हा प्रत्यक्ष करतो ती ताबडतोब आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच्यावरती आपल्याला अजून काय इम्प्रूव्हमेंट करायचं किंवा काय आपलं चुकलं आहे हे जर आपल्याला जाणतं तर आम्ही मॅच झाल्यानंतर इमिडिएट लगेच, जसं का आम्ही रूममध्ये पोचलो की इमिडिएट जी मॅच स्टार्ट होते ती आम्ही पूर्णपणे मॅच बघतो. प्रत्येक मॅचेस हो 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 हो.
साहजिक आहे, इतकं माझ्या नजरेतून तरी हे अवघडच काम आहे. इव्हन आता सुद्धा बघतो आम्ही, म्हणजे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा बघतो. ओके, म्हणजे आय थिंक तुम्ही पुढची तयारी करत असाल की आपण मागच्या वेळेस हे केलेलं होतं आता असं. हे सगळं करण्यासाठी एक साहजिक एक तर आपला एक माइंड स्वतःचा मानसिकरित्या आपण एक तर शांत असायला हवं, त्यासोबतच आपल्याला शारीरिकदृष्ट्या देखील तितकंच फिट राहावं लागतं. तुम्ही तुमचं हे सगळं एक्झॅक्टली बघायला गेलं तर कसं सगळं मॅनेज करता? म्हणजे तुम्ही तुमचं मग जिम असो आहे तर मग एक्झॅक्टली काय कसं सगळ्या गोष्टी करताय? आता मी पण टुर्नामेंटवरून आता झालं हरियाणावरून, तर बाहेर असले टुर्नामेंटला वगैरे तर जिम शक्यतो मिळत नाही करायला, पण मग तिकडे जेवढं वॉक करता येईल तेवढं आम्ही वॉकिंग करतो. आत्ता मी गेले होते हरियाणाला, तर तुम्हाला सांगेन पोलीस नॅशनल होती. पोलीस नॅशनलमध्ये आम्हाला व्हेकल अवेलेबल होत्या, पण आम्ही पोलिसांना स्ट्रिक्टली सांगितलं की आम्हाला व्हेकल नको. मी रूमपासनं मॅचच्या प्लेसपर्यंत चालत जायचे, तिथून पुन्हा मी रूमपर्यंत चालत यायचे. बिकॉज ऑफ असा तर माझा फिटनेस होणार नाही आहे किंवा माझी जिमचा खाडा होणार, जिम नाही करता येणार. तर मग मी पूर्णपणे जेवढं मला वॉक करता येईल तेवढं मी वॉक करत होते. इवन मॅच नंतर रात्री जेवल्यानंतर पण हाफ एन आवर किंवा 45 मिनिट्स जसं जमत होतं तसं मी वॉक करत होते. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही कुठलीही गोष्ट करायची ठरवली तर ती डेफिनेटली तुम्हाला करता येते, पण ते आपल्याला आतून आलं पाहिजे. तसंच माझं पण घरी आहे. कधी कधी मी कंटाळा करते, मग माझे मिस्टर मग प्रेशर करतात की नाही ग तू जा ग, तुला जायला पाहिजे, तू असं खाडे करू नकोस, असं करतात ते सुद्धा. पण मी शक्यतो व्हायला देत नाही आणि खाण्यावर कंट्रोल असावा लागतो. खाण्यावर आमचा खूप कंट्रोल आहे. ओके, तो डाएट तुमचा एक्झॅक्टली म्हणजे आमच्या मानिनींना खरं तर जाणून घ्यायला आवडेल की इतकं मग फिटनेस फ्रीक कसं, म्हणजे तो डाएट तुम्ही एक्झॅक्टली कसा फॉलो करता? मग मी डाएट फॉलो करते, म्हणजे मी पण डाएट वगैरे घेतलेला होता मध्ये, आणि आता पण म्हणजे कधी कधी काय असतं की आपण डायटिशियनकडनं डाएट घेतो, तो एक्झॅक्ट आपल्याला प्रॉपर फॉलो करताच येईल असं नाही आहे. पण मग एक लेवलला तुम्ही केल्यानंतर मग तुम्हाला थोडीशी आयडिया येते की मी आता हा कंटिन्यू करायचं झालं तर काय फॉलो केलं पाहिजे. तर बेसिकली सकाळचं उठल्यावरचं आपलं जे गरम पाणी वगैरे पिणं आहे ते, त्यानंतर मग जर कोणाला कॉफी, म्हणजे जनरली मी स्वतः ब्लॅक कॉफी घेते तर मी कॉफी घेते 1 कप तासाभरानंतर वगैरे. ड्रायफ्रूट्स आहेत जे रात्री आपण भिजत ठेवायचे आणि सकाळी खायचे. 5 बदाम आहेत, किशमिश आहे, अक्रोड आहे आणि अंजीर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या रात्रीच ठेवायच्या आणि सकाळी उठलं की अंशपोटी ते खायच्या. आणि त्यानंतर मग तुमचा जो काही नाश्ता असेल, म्हणजे ब्रेकफास्ट आपण म्हणतो, तर तो ब्रेकफास्ट तुम्ही डिपेंड करता. एक मील आपण तुम्हाला जेवढा जमणार, म्हणजे आवाढव्य नाही की आपल्याला एकदम पोट भरलं आहे आणि आता बस ताणून द्यायचं आहे असं नाही. तर एक मील असतो ना, तो छोटाच असला पाहिजे. तर तेवढा मील मी सकाळी घेते. एखादं फ्रूट्स असतं किंवा मग मुसली वगैरे, ते माझं कुठेही मी बाहेर गेली तरी पण मी कॅरी करते. तर मग तो एक माझा ब्रेकफास्ट असतो संतुल. मग नंतर जिमला जाणं, जिमवरून आल्यानंतर मग दुपारी ॲक्युरेट 1 तासानंतर म्हणजे 1 किंवा 1:30च्या दरम्यान जेवण. मग 2 चपात्या, भाजी आणि दही, हे ठरलेलं असतं, एवढं पुरेसं असतं. आणि संध्याकाळी जर पाहिजे असेल चहा वगैरे, कुणाला असते क्रेविंग चहाची, पण मी पण ब्लॅक कॉफीच प्रेफर करते. मग ब्लॅक कॉफी संध्याकाळी पुन्हा. आणि रात्रीचं जेवण शक्यतो मी फक्त सॅलडवर असते, मी जेवण घेत नाही, सूप आणि सॅलड. तर हा माझा आहे स्पेशल डाएट. हे ऐकूनच हे सगळं हे छान वाटतंय, पण ऐकल्यानंतर असं होतं की नाही आहे, शक्य नाही आहे त्या गोष्टी करणं. फारशा ऐकायला छान वाटतंय सगळं. पण मी जर कधी असं म्हणजे कुठेतरी चीट करावं असं वाटलं तर तेही करते मी. नाही अशातलं नाही आहे की आपण कुठे गेलो बाहेर फिरायला वगैरे, मग आता हे खावंसं वाटलं तर मग तिथे 4 पीस एकत्र खाणे, एखादं तरी ट्राय केला पाहिजे, मग एखादं तरी खाणार असं आहे. तर मग कुठेतरी चीट कधीतरी असतं, पूर्णपणे नाही चीट करत. आणि शुगर, म्हणजे मी शुगर खूप कमी शुगर कट करते. शुगर कमी केल्यामुळे आपल्याला खूप फरक पडतो. असं म्हणजे
डाएट प्लॅन, घर आणि सगळंच, म्हणजे अगदी खरंच मॅम हॅट्स ऑफ टू यू की तुम्ही इतकं सगळं मॅनेज करताय. खरं तर आम्ही बघतो, खूप छान वाटतं, पण त्यामागे इतकी मेहनत तुम्ही घेताय हे खरंच खूप उल्लेखनीय मी तर खरं तर ही गोष्ट म्हणेन. खरं तर आजचं शेवटचं खूप बोलण्यासारखं आहे, बरंच काही बोलण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्ट तुमचा मला तर टुर्नामेंटमधले किस्से जाणून घ्यायला आवडतील. तसं अगदी शेवटचा एक प्रश्न की मॅचेसमध्ये किती % ॲक्युरेट असं अगदी तुमचा निकाल असतो आणि काय म्हणजे नेमकं तो क्रायटेरिया एक्झॅक्टली काय आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आत्तापर्यंत असे तुम्ही स्वतः रेफरी म्हणून काम केलं, किती मॅचेसमध्ये तुमचे अगदी निर्णय हे अगदी बरोबर आलेले आहेत? तसं असं मी म्हणेन प्रत्येक मॅचवरती जर आम्ही 20 ते 30 निर्णय दिले तर त्यातनं एखाद किंवा 2 निर्णय इकडे तिकडे होतात, पण पूर्णपणे मॅचमध्ये कधीच चुकी नाही झाली असं नाही आहे. होतात पण ॲक्युरेट असतात बऱ्यापैकी. असं नाही आहे की आता मी 5 पॉईंट आहे, 5 पॉईंट जर एखाद्या संघाचे 5 खेळाडू बाद झालेत तर त्यातनं एखादा कुठेतरी इकडे तिकडे होईल, पण 5चे 2 दिले असं नाही होत. मग 5चे 4 होऊ शकतात, कारण की क्वचित एखादा निसटला. कारण कसं आहे ना, खेळाडूंची एक खेळाडू पण फसवी चाल खेळतात पंचांसोबत. ती सांगेन मी तुम्हाला की एका वेळेला घोळक्यात जर 5 खेळाडू बाद झाले तर त्यातला एखादा आहे ना असा पंचांची नजर चुकवून पटकन बाजूला होऊन जाणार. म्हणजे त्याला असं वाटणार की या पंचाला माहिती नाही आहे, पण त्यातून सुद्धा आम्ही ते ॲक्युरेट काढतो. की बाबा तो बाजूला गेलेला त्यालाच पहिला साईडला काढणार, म्हणजे बाबा हा फर्स्ट आउट आहे आणि बाकीचे 4 वेगळे. तर असं आहे. क्वचित कुठेतरी होतं ते बोनसमध्ये, कारण की बोनस ही खूप म्हणजे बघून द्यावी लागते. बोनसची लाईन आहे, त्याच्यामध्ये खेळाडूचा पाय प्रॉपर आतमध्ये गेला आहे की नाही आणि दुसरा पाय उचलला आहे की नाही. मोस्ट ऑफ द प्लेयर काय करतात की पाय उचलतानाचा जो प्रकार असतो ना तो पहिला करतात आणि आतमध्ये टाकण्याचा अटेम्प्ट आहे तो नंतर करतात. त्यामुळे मग कदाचित कधी कधी असं वाटतं आपल्याला की ती बोनस झाली आहे प्रेक्षकांना, पण ती बोनस झालेली नसते. तर तसंही होतं. कधी कधी बोनस खरंच झालेली असते पण आम्ही ती नाही देत का, तर आम्हाला ती नाही, मग ती थर्ड एम्पायरकडनं दिली जाते. तर आत्ता कसं झालं आहे की रिव्ह्यू ही सिस्टम आल्यामुळे शक्यतो पंचांचे निर्णय हे एखाद 2 निर्णय हे इकडे तिकडे असतात, पण ते थर्ड एम्पायरकडनं म्हणजे रिव्ह्यूमधून ते क्लिअर होतात की नाही, ह्या पंचांनी दिलेले निर्णय परफेक्ट आहेत. असं म्हणजे अगदीच ते क्षणार्धामध्ये घडणाऱ्या सगळ्या त्या गोष्टी असतात. साहजिक आहे, माणूस चुकतो. तुम्हाला तर अगदी बारकाईने त्या गोष्टी पाहाव्या लागतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. नवदुर्गांचं आपण सध्या हे करतोय, त्याच्यामुळे असा कुठला एखादा किस्सा आठवतोय का की तुमचं दुर्गेचं रूप समोरच्या संघाला बघायला मिळालेलं आहे? असा काही किस्सा झालेला आहे? असं जेव्हा मी शाळेत असताना खेळत होते तेव्हाच दत्त सर अभि गोरेगावकर आणि नंदादीप हायस्कूल. नंदादीप पण ही नावाजलेली शाळा आहे गोरेगाव ईस्टची, आणि गोरेगाव वेस्टची अभि गोरेगावकर. आमच्या दोघांचे सामने लागले होते आणि सेमीफायनलचा सामना होता. खूप आतीतटीचा सामना होता. त्यावेळेला पण मी स्वतः चढाई पट्टू होते, म्हणजे मी स्वतः रेडर पण आहे आणि मी डिफेंडर पण आहे, म्हणजे मी कवर प्लेस पण लावते. तर त्यावेळेला आमच्या संघाला खरंच गुणांची गरज होती आणि मला रेडला पाठवलं होतं सरांनी, की मला सांगितलं की नाही तुला रेड मारायची आहे. आणि त्यावेळेला तो सामना 4 गुणांनी किंवा 3 गुणांनी आम्ही जिंकलो होतो आणि त्यात ते पॉईंट मी आणले होते. आणि ते खरंच म्हणजे म्हणतात ना सामना पलटी करण्याचा जो ज्या वेळेला गरज होती त्यावेळेचा तो क्षण होता. आणि त्यावेळेला इतका म्हणजे थोडंसं त्यावेळेला खेळाचं कसं, आम्ही लहान होतो, लहानपणीचा खेळ. आणि साधारणतः तुम्ही कोणत्या वर्गात वगैरे असाल? 7वी 8वीत, म्हणजे आपण तेवढं त्यावेळेत नसतो. आणि त्यावेळेचे जे म्हणजे आता एक लहान वयातले सामने तुम्ही जर बघितले तर त्यावेळेस लहान मुलांना कसं असतं की फक्त खेळायचं असतं, पॉईंट आणायचे आणि जिंकायचं एवढंच माहिती असतं त्यांना. असं नाही की या सामन्यात आता मला एवढे पॉईंट्स मिळालेले आहेत तर मी त्याला कसं
सांभाळून ठेवलं पाहिजे, कसे खेळलं पाहिजे, कसा त्याच्यात वेळ घेतला पाहिजे, ह्याचं काहीही त्यांच्याकडे गणित नसतं. तर त्यावेळेची ती बुद्धी होती आणि नाही, मला आता हा जिंकायचंच आहे आणि मला इथनं पॉईंट आणायचेच आहेत. आणि त्यावेळेला मी ते रेडला गेले आणि रेडमधून पॉईंट आणले होते आणि त्यामुळे आम्ही जिंकलो सुद्धा होतो. त्यावेळेला आम्हाला ट्रॉफी पण मिळाली होती. तर हा एक किस्सा आहेच. तसंच मी अंपायरिंग करताना पण माझा किस्सा आहे की मी इराणला गेले होते इंटरनॅशनल टूरला आणि महाराष्ट्रातनं महिला म्हणून एकटीच होती मी आणि भारतातनं सुद्धा एकटीच होती पंच, लेडीज पंच. एक पुरुष पंच पण होते पण मी लेडीज पंच म्हणून एकटी गेली होती. तर त्या वर्षी तिकडे इराणमध्ये इराणचे पंच होते, महिला पंच, आणि महाराष्ट्र म्हणजे इंडियातनं मी गेले होते आणि इतर देशाच्या महिला पंच नव्हत्या त्यावेळेला तिथे. तुम्ही एकमेव महिला पंच फक्त त्या टुर्नामेंटमध्ये म्हणजे आउट ऑफ कंट्रीज, इराण सोडलं. आणि त्यावेळेला असं झालं की तिकडे इंडियाचा आणि कोरियाचा सामना आणि इंडिया आणि पुन्हा इराणचा सामना, असे दोन्ही सामने आले समोरासमोर. आणि आता पंच दुसरे नाही आहेत आणि तिथे अशी पद्धत आहे इराणमध्ये की महिलांचे सामने महिलांनीच खेळवायचे आणि तिथल्या महिला ह्या हिजाब घालून खेळतात इराणमधल्या. तर त्यामुळे ते आम्हाला पण सेम लागू होतं की तुम्ही हिजाब घालून. तुम्हाला देखील तेच सांगण्यात हां, आम्हाला पण त्यांनी सांगितलं. मग आम्ही पण हिजाब घालून खेळवले ते सामने. तर त्यावेळेला सरांनी कॉन्फिडन्स दिला. सरांनी सांगितलं की आत्ता तुला इराणबरोबर इंडिया हा सामनासुद्धा तुला खेळवायचा आहे. तर मी म्हटलं सर इंडियाची मी आहे प्रतिनिधी, म्हणजे इंडियन रेफरी आहे आणि इंडियाच्या मॅचवर. तर नाही म्हणे, इंडियन रेफरी असलेच तरी पण इंडियाच्या मॅचवर तुलाच खेळवायचं आहे कारण की तुझ्यावर आमचा विश्वास आहे. तू याच्यामध्ये 100% तू निर्णय अचूक देणार, त्यामुळे तू बिनधास्त खेळवायचा हा सामना. आणि तो सामना पण मी खेळवला आणि कोरिया वर्सेस इंडिया फायनलचा सामना तो सुद्धा मग मी खेळवला. असा माझा तो अनुभव आहे आणि खूप अविस्मरणीय अनुभव होता. कारण की काय, ज्या वेळेला आपण आपल्या देशाचा सामना खेळतो त्यावेळेला सुद्धा तुम्ही तिथे एक खेळाडू म्हणून म्हणजे न बघता ॲज अ रेफरी जे डिसिजन तुमचं यायला पाहिजे होतं की बाबा ही माझी कंट्री आहे म्हणून मग मी त्यांना द्यावं, तर नाही. तर ते पण समोर बसलेले समोरचा संघ ज्या कंट्रीचा आहे तो पण आणि हा पण, दोघं पण मेहनत करतात, दोघांना पण जिंकायचं आहे. पण ज्याने मेहनत केली आहे किंवा जो खरंच ज्याचा निर्णय बरोबर आहे त्याला तो द्यायचा. आणि या तटस्थ भूमिकेवर मी तो सामना खेळवला आणि तिथे इंडिया जिंकली असं मी म्हणणार नाही, पण इंडिया जिंकली कारण की त्यांनी खरंच तिकडे खूप छान त्यांचा गेम दाखवला होता. तर मला हा एक अनुभव खूप सुंदर आहे माझ्यासाठी की मला इंडियाची मॅच खेळवायला मिळाली. मुळात म्हणजे हिजाब घालून तुम्ही ती मॅच खेळली. तर आधीच हिजाबवरून अनेक प्रश्न सध्या आपण पाहतोय की उपस्थित होतात आणि त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट खरी तर केली. आतापर्यंत मॅम तुम्ही साहजिक किती एकंदरीत आंतरराष्ट्रीय सामने खेळवलेत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन आंतरराष्ट्रीय दौरे केलेले आहेत? तसे 2016ला आपल्या इकडे वर्ल्ड कप झाला अहमदाबादमध्ये, ते पुरुषांचा होता. त्या वर्ल्ड कपला सुद्धा मी रिप्रेझेंट केलं. त्यानंतर 2017ला इराणमध्ये एशियन चॅम्पियनशिप झाली, त्यामध्ये मी होते. 2017लाच दुबई मास्टर्स झालं, त्यामध्ये सुद्धा मी होते. आणि 2018ला एशियन गेम्स त्यामध्ये सुद्धा मी होते महिला पंच म्हणून. आणि 2018लाच आपल्याकडे म्हणजे महिलांचा आणि पुरुषांना, म्हणजे महिलांना सिल्वर मिळाला 2018ला. त्या वर्षी आपला गोल्ड नव्हता आला. आणि 2018लाच पुरुषांना पण ब्रॉन्झ मिळाला होता. पण यावर्षी जे एशियन गेम्स आले त्यामध्ये दोन्ही पण महिलांना आणि पुरुषांना पुन्हा आपल्याला गोल्ड मिळाला. हे खरंच अभिमानास्पद आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला पण अभिमान आहे भारताचा. पण एक गोष्ट त्यावेळेला अशी बघण्यात आली, 2018ला ज्या वर्षी मी गेले होते एशियन गेम्सला, त्यावेळेला इंडियाला इराणने हरवलं मुलांना, आणि मुलींना सुद्धा इराणचीच मॅच लागली होती आणि मुलींना पण इराणनेच हरवलं. तर त्यामध्ये असं बघायला मिळालं
की कंटिन्यू इंडिया गोल्ड्स बरेच वर्ष आपणच गोल्ड घेतो आहे, इतर कंट्री नाही. पण त्या वर्षी इतर म्हणजे इराणने तो गोल्ड मिळवला आणि आपण नाही मिळवला. त्यामुळे आपला कबड्डी हा खेळ कुठेतरी एक्सपांड झाला. तो कबड्डी अजून 10 देशांमध्ये वाढला की त्यांना ते कॉन्फिडन्स आलं की नाही, जर इराण कोरिया इंडियाला हरवू शकतात तर मग आम्ही का नाही. आणि असं करून त्या कबड्डी खेळाचा अजून प्रसार होतोय आणि त्यामुळे कदाचित आज आपण ऑलिम्पिकला जाण्याच्या जवळ आहोत. अगदी काही पाऊल आपण त्यापासून आय थिंक दूर आहोत आणि तेही नक्कीच आपण क्वालिफाय होऊ. तर असं नाही म्हणता येणार की आपलं म्हणजे इंडियाने गोल्ड नाही मिळवलं म्हणून नुकसान झालं. ते झालंच आपलं नुकसान, पण कुठेतरी आपला खेळ जो आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन अजून तो इतर देशांमध्ये पसरतोय आणि अजून काही देश त्याच्यात खेळण्यासाठी उत्सुकता आहेत. तर हेच आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. खरं तर मॅमचे आपण अनेक किस्से आज ऐकले. मी मगाशीच मॅमला म्हणाले की मॅम हॅट्स ऑफ टू यू. खूप किस्से त्यांचे ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहेत. मॅम कबड्डी खेळासाठी घेत असलेली मेहनत विशेष कौतुक मॅमचं ह्यासाठी आहे कारण की मॅम ह्या गोरेगाव असो किंवा मुंबईमधल्या इतर काही भाग असो त्या ठिकाणी आय थिंक मॅम स्वतः जाऊन मुलांना त्याचं प्रशिक्षण देतात आणि अगदी मोफत ज्या गरजू आहेत त्यांना तुम्ही प्रशिक्षण देतात. मॅमचं कार्य हे असंच, आरती अजय बारी यांचं हे कार्य असंच अविरत पुढे सुरू राहू. त्यांचा हा प्रवास आणखी खूप चांगला होऊ ह्यासाठी मॅम तुम्हाला माय महानगर आणि माय महानगर मानिनीकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेत. माय महानगर मानिनीचे असेच आणखी काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या माय महानगर मानिनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच आमचा mymahanagar.com या पेजला लॉग इन करायला विसरू नका आणि त्याशिवाय माय महानगरच्या इन्स्टा, फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.